सागर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे। त्यांच्या सोबत त्यावेळेला कोण होतं आणि त्यांच्याशी बोलणं झाले का? कुणावर त्यांनी आरोप केलेत, कुणावर संशय व्यक्त केलाय? नक्की या संदर्भात हाके यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी एवढंच सांगितलं की गाड्यांवरती दगड फेकण्यात आलेले आहेत, काही काठ्यांनी काचा फोडण्यात आलेल्या आहेत, मात्र मी थांबलो नाही कारण की मला सभेसाठी यायचंय, पावसाचं वातावरण आहे, लोक सभेसाठी थांबले असणार आहेत, त्यामुळे सभा झाल्यानंतर या संदर्भात मी सविस्तर बोलेल। मात्र काही पदाधिकारी जे आहेत, गाड्यांचा ताफा जो आहे तो लक्ष्मण हाके यांच्या बरोबर आहे। आता त्यांनी नगर मधून ते बाहेर पडतायत आणि पुढील एक तासाभरात ते भगवान गडावरती पोहोचतील, भगवान बाबांचं दर्शन घेतील, नामदेव शास्त्रींची भेट घेतील आणि त्यानंतर खाली 1 किलोमीटर असणाऱ्या दैत्य नांदूर मध्ये जाऊन ते सभेला संबोधित करतील। आपण जर पाहिलं तर आजची सभा ही अत्यंत महत्वाची, कालची भावनिक पोस्ट असेल किंवा पुढील 8 दिवस जे वातावरण निर्मिती झालेली आहे त्या वातावरणामध्ये त्यांना ही सभा जी आहे ती संबोधित करायची आहे आणि त्यानंतर उद्या ते सभेला बीड या ठिकाणी ओबीसी एल्गार सभेला ते जाणार नाहीयेत। त्याबरोबर इतर ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत, त्यांच्या पाठीशी जे आहे ते वडेट्टीवार यांनी भूमिका त्यांची पाठीशी असण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे। अगदी बरोबर सागर, एकीकडे वडेट्टीवार त्यांना पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे ओबीसीमध्ये फूट पडते की काय असं चित्र समोर येते, कारण बीडमध्ये जी एल्गार सभा होते त्या बॅनरवर लक्ष्मण हाके कुठेही दिसत नाहीत आणि त्यांच्याकडनं पोस्ट होतीये की बाबा आपले शत्रू वाढतायत आणि आज अशा पद्धतीने हल्ला होतोय। या सगळ्यातून ओबीसी समाजामध्ये काय नेमका मेसेज जातोय? आपण जर बघितलं तर या सर्व पार्श्वभूमीवरती ओबीसी समाजामध्ये 2 गट जे आहेत ते पडलेले पाहायला मिळतात। उद्या बीड मध्ये जो एल्गार सभा होतीये त्यामध्ये पंकजा मुंडे असतील, गोपीचंद पडळकर असतील, त्याचबरोबर इतर नेते असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, हे सर्वांना संबोधित करणार आहेत। तर वडेट्टीवार असेल, लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, त्यांनी एक चूल मांडलेली पाहायला मिळते। सगळे ओबीसी मधले जे वेगळे नेते जे आहेत ते आपल्या आपल्या पद्धतीने ओबीसी समाजाला एक करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र उद्याच्या मेळाव्यामध्ये नवनाथ वाघमारे त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांना कुठलंही निमंत्रण दिलेलं नाही असं या दोघांचं म्हणणं आहे। मात्र आयोजक एकंदरीत सागर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला करण्यात आलाय, काही अज्ञात तरुणांनी काठ्या आणि दगडांनी त्यांच्या गाडीच्या काचाही फोडलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।